नमस्कार. आपण दासबोध नित्यपाठ बघत आहोत. आज 31वी ओवी. काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. ही तशी चौथ्या दशकातील तिसरा जो समास आहे त्यातली 21वी ओवी आहे. आता काहीच न करुनी प्राणी म्हणजे आपण काही न करता रामाचं नाव आपल्या वाणीने, कोणत्याही वाणीने, परा पश्यंती वैखरी कशा कोणत्या वाणीने आपण सतत घेत राहावं. असंही होऊ शकतं की राम हमारा जप करे हम बैठे आराम, ही तर चांगली सर्वोच्च अवस्था आहे. तसंही होऊ शकतं जसं संत कबीरांनी म्हटलेलं आहे. तेणे संतुष्ट चक्रपाणी. चक्रपाणी आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं की चौथीत की पाचवीत सगळ्यांना होतं. काही जणांना चौथीत होतं, काही जणांना पाचवीत होतं. बहुव्रीही समास. चक्रपाणी, चक्र ज्याच्या पाणी म्हणजे हातात आहे, जे बोटात असं चक्र फिरत आहे, तो जो विष्णू आहे. भक्ता लागी सांभाळ, तो भक्तांना सांभाळतो. आता एकदा अशी गंमत झाली की स्वामीजींचे जे शिष्य आहेत, मग बरेचसेच, समजा मी अक्षरशः तुम्हाला चांगले जे 25 शिष्य आहेत त्यांचे नावं सांगू शकतो अक्षरशः. तर त्यापैकी एक डॉक्टर नगरकर म्हणून होते, स्वामी माधवानंद. काहीच न करून प्राणी. तर मग त्यांनी मुलांना बसवलं, काहीच नका करू रे. तर ते चुळबुचुळबू करायला लागले. काहीच न करून प्राणी, मन तर सतत सुरू असतं, मग काहीच न करून कसं होणार आहे. तर पोळ्या लाटताना राम राम राम, ठीक आहे, श्वास घेताना राम राम होऊ शकतं. अभ्यास करताना फुल कॉन्सन्ट्रेशन नाही केला, त्यानंतर तासाभरानंतर आपण 2 मिनिटाची आपण रेस्ट घेतो तेव्हा राम राम राम. शून्य मनस्क असताना राम नाम, किंवा आपण फिरायला गेलो, कोणतेही कामं करत असतो तरी आपण रामनाम घेऊ शकतो. तर काहीच न करता रामनाम घेणं आणि काहीतरी करताना पण रामनाम घेणं आणि अखंड रामनाम घेणं, असा तो सगळा म्हणजे प्रवास असतो. काही दिवसांनी आपोआप सुद्धा रामनाम सुरू राहतं. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की याचा अर्थ तुम्ही नुसते बसा, काही करू नका, असा त्याचा अर्थ मुळीच नाही. म्हणजे उलटे अर्थ काढणारे काही करू शकतात. त्यांच्याशी आपल्याला आपण त्यांच्याशी भांडायचंही नाही, कारण की थोडंसं 1-2 वाक्य बोलून तिथं जयरामजी की म्हणायचं, निघून जायचं. कारण की काय असतं की ज्यांना चिखलातच खेळायला आवडतं ते चिखलामध्ये खेळून ते जिंकू शकतात आणि ते त्याच्यात मास्टर असतात. आपण नसतो त्याच्यात. त्यामुळे ठीक आहे बाबा, तू ठीक आहे बाबा म्हणायचं, धन्यवाद म्हणायचं आणि पुढे जायचं. कारण की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत की असे प्रश्न विचारतात साधू संतांना पण, असं कसं अखंड रामस्मरण सुरू राहू शकतं, कधी झोपणार नाही का, की आम्ही काही इतर गोष्टी करणार नाही का. अरे हे बघा, खूप प्रॅक्टिस केल्यानंतर लोक क्रिकेट मॅच खेळत असताना तोंडाने रामनाम घेणारे लोक बघितले, अखंड रामस्मरण. त्यांच्या 8 तासाची क्रिकेटची मॅच आहे तर ते 1 मिनिटाला 1 माळ जपणारे लोक आहेत आणि 8 तासाचे आता म्हणजे 8 तास जेवतात तर 60 × 8 480 माळा जपणारे, त्यात 500 माळा जपणारे पण लोक बघितलेले 8 तासात. की ते मॅच बघतात आहे, अरे तो आऊट झाला, सगळे ओरडतात आहे, पण आपल्या ते काही जण नामस्मरणात गुंतून गेलेले आहेत. ही पिढी पण मी बघितली आहे माझी. तर त्यामुळे कोणाला काही डाऊट असतील तर आय एम विलिंग टू टेल की हे आहे, असं घडलेलं आहे. आणि पुण्याला तर असे मोठे मोठे लोक बसले स्वामीजींच्या नंतरचे वगैरे, ते मोठे मोठे काम करतात. आपण छोटंसं काम करतो, फुल नाही पण फुलाची पाकळी. ठीक आहे. काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळ. की आपण काही नाही केलं तरी रामाचं नाव घेत राहायचं. वाणी, कोणत्याही वाणीने, वैखरी, परा पश्यंती वगैरे, जसं तुम्हाला घ्यायचं आहे, जसं तुमच्या सद्गुरूंनी सांगितलं वगैरे तसंच करायचं. तेणे संतुष्ट चक्रपाणी. चक्रपाणी, चक्र ज्याच्या पाणी म्हणजे हात, संस्कृतमध्ये ज्याच्या हातात हात, तद्भव तत्सम वगैरे माहिती आहे, तत्सम आहे, तसंच्या तसं उचलून त्यांनी घेतलेला शब्द. तर तो चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र असा तो विष्णू, भक्ता लागी सांभाळ, तो भक्तांना सांभाळतो. ठीक आहे. खूप सुंदर. केवढा विचार केला असेल समर्थ रामदासांनी वगैरे, आणि त्यानंतर लिहिलेलं आहे. स्वतःच्या अनुभवाने लिहिलेलं असेल निश्चितच. तर असं आपण 24 तास भगवंताला समर्पित जीवन जगायचा प्रयत्न करूया की जे आपलं कर्मसुद्धा रामनाम आणि रामवाणीसारखं होऊ शकतं.
सतत भगवंताची पूजा रामवाणीच आहे, हे की. चला आपण तसं करूया. धन्यवाद.